सो आपण 5th सेंटेन्स कंप्लीट केलेलं आहे. आता आपण 6th सेंटेन्स पाहणार आहोत, विच इज As the premier internal intelligence agency, its primary responsibility is to gather, analyze, and disseminate information regarding potential threats before they manifest into major crises. Okay. As the premier internal intelligence agency, premier means we know that it is important. Premier means important. So in this sentence we can use at a pramukh. Its primary responsibility, याचे जे महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते आहे गॅदर मीन्स गोळा करणे, ॲनालाइज करणे म्हणजे विश्लेषण करणे, अँड डिसेमिनेट द इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर डिसेमिनेट मीन्स प्रसारित करणे, इन्फॉर्मेशन मीन्स माहिती, ज्याच्या थ्रू आपल्याला रिगार्डिंग मीन्स ज्याच्या थ्रू पोटॅन्शियल थ्रेट्स म्हणजे जिथे धोका असू शकतो, बिफोर द मॅनिफेस्ट इन टू मेजर क्रायसिस मीन्स बिफोर दे गोइंग टू हॅपन. मॅनिफेस्ट म्हणजे होण्यासाठी, रियालिटीमध्ये आणण्यासाठी. सो आपण जेव्हा हे पूर्ण सेंटेन्स ट्रान्सलेट करतो त्याचा मिनिंग होतो ॲज द प्रीमियर इंटेलिजन्स एजन्सी. आपण कोमापर्यंत इथेच पहिल्यांदा ट्रान्सलेट करूयात. याचं होईल प्रमुख अंतर्गत, इंटरनल मीन्स अंतर्गत, इंटेलिजन्स मीन्स गुप्तचर, एजन्सी मीन्स संस्था, ॲज द साठी आपण इथे कोमा आला आहे म्हणून आपण इथे घेऊ शकतो म्हणून मला असं वाटतं म्हणून मी चुकीचं लिहिलं आहे आणि परत लिहिते. म्हणून मी इथे कन्फ्यूज होते, तुम्ही इथे मला करेक्ट करा जर हे चुकीचं लिहिलं असेल तर. ओके. इट्स प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स इथपर्यंतच आपण अगदी ट्रान्सक्राईब करूयात. इट्स प्रायमरी म्हणजे त्याची महत्त्वाची भूमिका. ठीक आहे. प्रमुख अंतर्गत गुप्तचर संस्था म्हणून महत्त्वाची भूमिका, रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स भूमिका, जी आपण ऑलरेडी वरती पाहिलेलं होतं एका सेंटेन्समध्ये. इज टू गॅदर मीन्स गोळा करणे, महत्त्वाची भूमिका ही गोळा करणे, ॲनालाइज करणे मीन्स विश्लेषण करणे म्हणजे जी माहिती आहे त्याचे काय करणं, काय गोळा करणे, इन्फॉर्मेशन जी गोळा केली आहे त्याचे विश्लेषण करणे, अँड डिसेमिनेट मीन्स पब्लिक करणे म्हणजे प्रसारित करणे, ज्याला मराठीमध्ये येईल प्रसारित करणे. याची काय करतं ते प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतं, म्हणजे प्रमुख. प्रायमरी मीन्स प्रमुख, रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स रिस्पॉन्सिबल असणं, जसं की पॅरेंट्स आर टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ देम किड्स, त्याच्यामधलं हे रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. प्रसारित करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स जबाबदारी, आहे. परत आपण एकदा वाक्य वाचूयात. प्रमुख अंतर्गत गुप्तचर संस्था म्हणजे ॲज द प्रीमियर इंटरनल एजन्सी, इथे आपण कोमापर्यंत हे सेंटेन्स केलं. इट्स प्रायमरी, जे आपण इथे टाकलं प्राथमिक जबाबदारी आहे. इट्स प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी इज टू, महत्त्वाची भूमिका ही गोळा करणे, त्याचे विश्लेषण करणे, प्रसारित करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. आता आपण पुढचं सेंटेन्स करूयात. Intelligence is not merely about collecting secrets, it is about providing actionable insights that allow the government to take preventive measures. इथपर्यंतच आपण सेंटेन्स घेऊयात.
दिस इज 7th सेंटेन्स. इंटेलिजन्स इज नॉट मेअरली अबाउट कलेक्टिंग सिक्रेट्स. आपण हे जे सेमी कॉलन आहे तिथपर्यंतच आधी सेंटेन्स ट्रान्सक्राईब करणार आहोत. देन त्याच्यानंतर ओके आधी इथपर्यंतच करूयात, ठीक आहे. इंटेलिजन्स मीन्स आत्तापर्यंत आपण बऱ्याच वेळा हा शब्द रिपीट झाला. इंटेलिजन्स मीन्स गुप्तचर. इज नॉट मेअरली म्हणजे फक्त गुप्तचर ही जी संस्था आहे त्याचं फक्त एवढं काम नाही आहे की त्यांची माहिती गोळा करणं किंवा सिक्रेट्स मीन्स रहस्य. जसं की आपण शब्द टू शब्द गेलं तर आपण इथपर्यंतच करूयात आधी. गुप्तचर माहिती म्हणजे मेअरली मीन्स म्हणजे इज नॉट अबाउट म्हणजे फक्त रहस्य सिक्रेट्स. इथे यस आहे म्हणून आपण इथे प्लुरल घेतो आहे. जर फक्त सिक्रेट असतं तर आपण रहस्य घेतलेलं असतं. सिक्रेट्स असल्यामुळे रहस्य. आणि आपल्याला ग्रामरचा विचार करायचा आहे इथे. गुप्तचर माहिती म्हणजे फक्त रहस्य गोळा करणे नव्हे. मीन्स दिस सेंटेन्स इज अबाउट निगेटिव्ह. इट इज इन टू द निगेटिव्ह. तर आपल्याला ह्या गोष्टी अजिबात नाही करायच्या आहेत की सेंटेन्स आपल्याला निगेटिव्हमध्ये दिलं आहे आपण लिहितो आहे ट्रान्सलेशन पॉझिटिव्हमध्ये नाही. जर सेंटेन्स निगेटिव्हमध्ये आहे इथे नॉट लिहिलं आहे तर तुमच्या सेंटेन्समध्येही ते सेंटेन्स संपण्याच्या आधीच निगेटिव्ह सेन्स आला पाहिजे, ठीक आहे. आता आपण इथपर्यंत सेमीकॉलनपर्यंत हे ट्रान्सलेट केले. रादर इट्स नॉट हिअर. इट इज अबाउट प्रोव्हाइडिंग ॲक्शनेबल इनसाइट्स. ओके. गुप्तचर माहिती म्हणजे फक्त रहस्य गोळा करणे नव्हे तर रादर मीन्स इट इज अबाउट तर दॅट अलाव द गव्हर्मेंट टू टेक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजे जी गुप्तचर संस्था आहे ती फक्त रहस्य नाही गोळा करत तर ते काय करतात की गव्हर्मेंटला म्हणजे सरकारला जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. प्रिव्हेंटिव्ह मीन्स आधीच काही गोष्टी होण्याच्या आधी जे मेजर्स घेतले जातात त्याला आधीचे, ठीक आहे. प्रतिबंधात्मक हा एकदम व्हॅलिड वर्ड आहे ते. मेजर्स मीन्स उपाययोजना करण्यासाठी मदत करते, ठीक आहे. आता इथे ॲक्शनेबल इन्साईट म्हणून एक वर्ड आलेला आहे. हा इथे मी लिहून ठेवतो त्याचं मिनिंग स्पेसिफिकली फॉर त्या वर्डसाठी. ॲक्शनेबल इन्साईट्स मीन्स कृतीयोग्य माहिती. कृतीयोग्य माहिती, ठीक आहे. तर आता पूर्ण सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करूयात. तर गुप्तचर माहिती म्हणजे फक्त रहस्य गोळा करणे नव्हे तर ती गव्हर्मेंटला म्हणजे सरकारला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मीन्स प्रतिबंधात्मक. प्रिव्हेंटिव्ह मीन्स प्रतिबंधात्मक हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. प्रिव्हेंटिव्ह मीन्स प्रतिबंधात्मक. मेजर्ससाठी उपाययोजना. मेजर्स मीन्स सोल्युशन्स. त्याच्यासाठी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे उपाययोजना. करण्यास हे इझी आहे खूप जे प्रत्येकाला येतं. करण्यास मदत करणारी. ॲक्शनेबल इन्साइट्स मीन्स कृतीयोग्य माहिती. इन्साइट्स मीन्स माहिती. ओके. ॲक्शनेबल मीन्स कृतीयोग्य. माहिती. इट इज अबाउट द प्रोव्हाइडिंग मीन्स देणे, करेक्ट. कृतीयोग्य माहिती देण्याबद्दल साठी आपण प्रदान करण्याबद्दल आहे असं वापरू शकतो. सेंटेन्स जास्त फॉर्मल वाटतं हे सेंटेन्स म्हणून करण्याबद्दल आहे. परत एकदा वाचूयात. इंटेलिजन्स इज नॉट मेअरली अबाउट कलेक्टिंग सिक्रेट्स. आधी आपण इथे फक्त सेमी कॉलनपर्यंत ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्यानंतर आपण इट इज अबाउट प्रोव्हाइडिंग ॲक्शनेबल इन्साइट्स मीन कृतीयोग्य माहिती. आपल्याला एकदा परत रिपीट करायचं आहे. व्हॉट इज ॲक्शनेबल इन्साइट्स? इट इज कृतीयोग्य माहिती. मेजर्स मीन्स
उपाययोजना. ठीक आहे, मेजर्स मीन्स उपाययोजना. हे एक शब्द इथे लक्षात ठेवायचा आहे, उपाय योजना. ह्या सेंटेन्समध्ये जे नवीन वर्ड आलेत त्यांचं मी हे सांगते. प्रिव्हेंटिव्हचंही लक्षात राहत असेल तर वेल अँड गुड, तरी मी इथे लिहून ठेवते प्रतिबंधात्मक. ह्या सेंटेन्समध्ये आपण 3 नवीन वर्ड्स शिकलो आहे. ॲक्शनेबल इन्साइट्स मीन्स कृतीयोग्य माहिती, प्रिव्हेंटिव्ह मीन्स प्रतिबंधात्मक, अँड मेजर्स मीन्स उपाययोजना. ठीक आहे, आता पुढचं सेंटेन्स घेऊयात आपण. वेदर इट इज काउंटरिंग इन्सर्जन्सी इन बॉर्डर स्टेट्स, tracking extremist ideologies, or monitoring communal tensions, the IB acts as the eyes and ears of the nation. Wow, किती छान सेंटेन्स आहे. This sounds like a phrase, like IB acts like eyes and ears of the nation. Wow. ठीक आहे, आता याला आपण ट्रान्सक्राईब करूयात. वेदर इन काउंटरिंग इन्सर्जन्सी, आपल्याला ह्याचा एक मिनिंग माहीत हवा. देन इन बॉर्डर स्टेट्स, ट्रॅकिंग एक्स्ट्रीमिस्ट आयडियोलॉजीज, मॉनिटरिंग कम्युनल टेन्शन्स, द IB ॲक्ट्स द आईज अँड इयर्स ऑफ द नेशन. इझी आहे. काउंटरिंग इन्सर्जन्सीचा मिनिंग माहीत पाहिजे आपल्याला. बाकी सेंटेन्स इझी आहे, खूप इझिली हे होईल. बॉर्डर स्टेट्स, सीमावर्ती राज्य, हे आपल्याला माहिती आहे. ओके, बेसिकली आज इथे याच्यामध्ये हाच एक न्यू वर्ड येतो आहे, काउंटरिंग इन्सर्जन्सी, आणि आपल्याला आला पाहिजे तो. ठीक आहे, न्यू वर्ड्स लर्निंग विच इज काउंटरिंग इन्सर्जन्सी. लेट्स ट्रान्सलेट. ओके, ठीक आहे, इथपर्यंतच आधी आपण ट्रान्सक्राईब करूयात कोमापर्यंत ट्रान्सक्राईब करणं ही खूप इझी टेक्निक मला वाटते. कारण आधी जे आपण लर्न केलं आहे इट्स लाईक की आपण एक सेंटेन्स घेऊन ट्रान्सलेट करतो आहे. कारण जर पूर्ण आपण पॅराग्राफ एकाच वेळेस घेतला आणि ट्रान्सलेट करायला गेलो तर इट मेक्स डिफिकल्ट फॉर अस. तर आपण सेंटेन्स बाय सेंटेन्स करतो. आता एक सेंटेन्सही आपण छोट्या वर्ड्समध्ये डिव्हाइड करतो, जसं की कॉमा आला, सेमिकॉलन आलं किंवा अँड आलं, तर अँडच्या आधीचं आपण सेंटेन्स आधी ट्रान्सलेट करतो आणि अँडचं नंतर ट्रान्सलेट करतो. याच्यामुळे आपल्याला अजून इझी होतं आहे. ठीक आहे, आता इथेच चलूयात. काउंटरिंग मीन्स थांबवणे. ठीक आहे, थांबवणे, रोखणे, काउंटर करणं. ठीक आहे, इन्सर्जन्सी आय फील, आय डोंट नो व्हाय, बट आय फील की हा वर्ड येऊ शकतो, येईलच पॅराग्राफमध्ये. इन्सर्जन्सी मीन्स बंडखोरी. इम्पॉर्टंट वर्ड आहे हा इन्सर्जन्सी. हिंदूमध्येही बऱ्याच वेळा हा वर्ड येतो. सो मोस्टली ते जो पण पॅराग्राफ घेतील तो आयदर करंट अफेअर्समधून येईल, जसं की हिंदूमधून वगैरे कुठून तरी पॅराग्राफ येईल. सो आपल्याला ते सारे वर्ड्स माहीत पाहिजेत. ठीक आहे, चला आपण घेऊया तिथपर्यंत सेमिकॉलनपर्यंतचा. द बॉर्डर स्टेट्स मीन्स सीमावर्ती. स्टेट्स मीन्स राज्य. बंडखोरी आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. सीमावर्ती राज्यांमधील बंडखोरी रोखणे असो. वेदर मीन्स असो, वेदर इट इज, इट्स लाईक दॅट. ओके, रोखणे असो. आता आपण कॉमापर्यंत ट्रान्सलेट केलं आहे. तर वेदर इट इज काउंटरिंग इन्सर्जन्सी इन बॉर्डर स्टेट्स. ट्रॅकिंग मीन्स एखादी गोष्ट ट्रॅक करणं, विच इज कमिंग ॲज अ मागोवा घेणे. ठीक आहे. एक्स्ट्रीमिस्ट आयडियोलॉजीज मीन्स एक्स्ट्रीमिस्ट मीन्स कट्टर. आयडियोलॉजीज मीन्स विचार. हा इझी आहे, हा माहीत असेल कदाचित, तरी मी लिहून ठेवते आयडियोलॉजीज. और मॉनिटरिंग कम्युनल टेन्शन्स. कम्युनल मीन्स जातीय. टेन्शन्स मीन्स तणाव, हे आपल्याला माहिती आहे. IB ॲक्ट्स ॲज द. मॉनिटरिंग मीन्स लक्ष ठेवणे येईल इथे.
लक्ष ठेवणे. याचे नोट्स मी टेलिग्रामवरती ही PDF देईल. ॲज द आईज अँड इयर्स ऑफ द नेशन. दिस इज व्हेरी इझी. लेट्स ट्रान्सलेट नाव. सीमावर्ती राज्यांमधील बंडखोरीने रोखणे असो, एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजीज असो, मीन्स कट्टरपंथी आयडिओलॉजीज मीन्स विचारसरणींचा मागावा घेणे असो, और मीन्स असो, किंवा और मीन्स किंवा वेदरचं आपण ते असो घेतलं आहे. कम्युनल टेन्शन मीन्स जातीय तणाव. कम्युनल मीन्स जातीय तणावावर लक्ष ठेवणे असो. यामध्ये IB करेक्ट. इंटेलिजन्स बरोबर. इथे फुल फॉर्म लिहिण्याची गरज नाही, आपण मराठीत डायरेक्टली असं लिहू शकतो. IB जस्ट डायरेक्टली लाईक इन टू द देवनागरी. IB ॲक्ट्स ॲज द. ॲक्ट्सचं मिनिंग माहिती आपल्याला. कार्य करते. डोळे. आईज मीन्स डोळे, इयर्स मीन्स कान. IB राष्ट्राचे, नेशन्सचे डोळे आणि कान म्हणून कार्य करते. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट सेंटेन्स पर. दिस वॉज 8 नंबर. नाव इट इज गोइंग टू बी 9. One of the greatest challenges currently facing internal security is the rise of hybrid warfare. हे छोटंसं सेंटेन्स आपल्याला इझी जाईल जास्त. आपण मोठंही सेंटेन्स असलं तरी आपण आता इझी करतो आहे. कोमास देन सेमिकॉलम ह्या सगळ्या गोष्टींनी आपण त्याला डिवाईड करून आपण इझी करतो आहे तसंही सेंटेन्स. बट अजून जास्त इझी करू शकतो बिकॉज हे छोटंसं सेंटेन्स आहे. छोटंसं सेंटेन्स आपल्याला ट्रान्सक्राईब करायला अजून इझी जातं आहे. पेन खूप जास्त डार्क होतो आहे का? मला कमेंट्समध्ये सांगाल की पेन डार्क हवा आहे किंवा बॅकग्राऊंड व्हाईट हवा आहे वगैरे, म्हणजे ज्याच्यामध्ये इझिली दिसेल व्हिडिओ इन अ मोर क्लिअर वे. ठीक आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट चॅलेंजेस. वन ऑफ द मीन्स आत्ता सध्या जे आहे त्याच्यामध्ये सर्वात जे मोठं आहे आव्हान. चॅलेंजेस मीन्स आव्हान आपल्याला माहिती आहे. करंटली मीन्स सध्या. फेसिंग मीन्स जे आपण स्वतः फेस करतो आहे ते. फेसिंग इंटरनल सिक्युरिटी इज द राईज ऑफ हायब्रिड वॉरफेअर. आता हायब्रिड वॉरफेअरला इथे आपल्याला सगळेच वर्ड्स माहिती आहेत. हायब्रिड वॉरफेअरसाठी आपण डायरेक्टली हायब्रिड वॉरफेअर लिहू शकतो किंवा याचा दुसरा एक अर्थ होतो. हायब्रिड मीन्स वॉरफेअर तर नो वॉरफेअर तर माहितीच असेल सर काय होतं. वॉरफेअर मीन्स युद्ध. वॉर वॉरफेअर मीन्स युद्ध. हायब्रिड मीन्स संकरित. हायब्रिड संकरित. आपण हा वर्ड कुठे ऐकला असेल? बायोलॉजीमध्ये स्कूलमध्ये असताना हायब्रिड पोटॅटो, हायब्रिड टोमॅटो तिथे मध्ये आपण वापरलेला आहे हा संकरित. ठीक आहे. वॉरफेअर मीन्स युद्ध. वॉर मीन्स युद्ध. फेअर मीन्स युद्ध तंत्र. आता आपण पूर्ण सेंटेन्स ट्रान्सक्राईब करूयात. ठीक आहे. इथे इंटरनल सिक्युरिटीसाठी म्हणजे अंतर्गत सुरक्षेसमोर सध्या. करंटली मीन्स सध्या. सर्वात मोठ्या. वन ऑफ द ग्रेटेस्ट मीन्स सर्वात मोठ्या. चॅलेंजेस पैकी मीन्स आव्हानांसमोर. चॅलेंजेस मीन्स आव्हान.
आव्हानांपैकी वन ऑफ दी मीन्स त्यांच्यापैकी, करेक्ट. वन ऑफ द ग्रेटेस्ट मीन्स खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की अशा अशा अशा, त्यातलं एक जे आहे त्यातलं सर्वात मोठं, त्याला बोलतात वन ऑफ दी. आव्हानांपैकी एक म्हणजे हायब्रिड वॉरफेअर, म्हणजे संकरित युद्धतंत्राचा राईज मीन्स उदय. इथे आपण हे जे हायब्रिड वॉरफेअर आहे, इथे याला आयदर डायरेक्टली आपण जे इंग्लिश वर्ड आहेत त्याला आपण देवनागरीमध्ये लिहू शकतो, जसं की हायब्रिड वॉर फेअर. ह्या पूर्ण सेंटेन्समध्ये जी एक ट्रान्सलेशन आपल्याला भेटलं आहे ते म्हणजे हायब्रिड वॉरफेअर. हायब्रिड मीन्स संकरित, वॉर मीन्स युद्ध, आपल्याला माहिती, वॉरफेअर मीन्स युद्धाचे तंत्र. ठीक आहे, लेट्स गो फॉर 10th नंबर सेंटेन्स. In this scenario, the enemy is often invisible, operating through proxy actors and utilizing the internet to spread radicalization and fake news. आता हे मोठं सेंटेन्स आहे, सो आपण त्याला कोमामध्ये ब्रेक करणार आहोत. यामध्ये आपल्याला डिक्शनरीवर जे आपल्याला हवे, इन दिस सिनॅरिओ मीन्स ह्या सर्वांमध्ये, हे तर आपल्याला माहिती आहे. इनविजिबल मीन्स न दिसणारा, ज्याला बनवू शकतो अदृश्य. ऑपरेटिंग थ्रू प्रॉक्झी ॲक्टर्स आपल्याला माहीत असायला हवं. अँड युटिलायझिंग द इंटरनेट टू स्प्रेड रॅडिकलायझेशन मीन्स कट्टरतावाद. फेक न्यूज मीन्स चुकीच्या किंवा खोट्या बातम्या, करेक्ट. ठीक आहे, स्प्रेड आपल्याला माहिती आहे पसरवणं. यामध्ये अजून कोणता वर्ड माहीत पाहिजे. इन दिस सिनॅरिओ द एनिमी मीन्स शत्रू इज ऑफन इनविजिबल. इथे दोन वर्ड्स होते जे आपल्याला मोस्टली माहीत. चलो आपण सेंटेन्स ट्रान्सक्राईब करूयात. ठीक आहे, इन दिस सिनॅरिओ आपण फक्त कोमापर्यंत घेणार आहोत. पहिल्यांदा मीन्स सिनॅरिओ मीन्स परिस्थिती. या परिस्थितीत आपण फक्त अँडच्या आधीचं सेंटेन्स घेणार आहोत. परत द एनिमी इज ऑफन इनविजिबल, परत इथे कॉमा आहे, सॉरी, तर कॉमाच्या आधीपर्यंतच सेंटेन्स घेऊयात. द एनिमी इज ऑफन इनविजिबल मीन्स शत्रू, ऑफन मीन्स अनेकदा, अदृश्य असतो. अगेन कॉमा. ऑपरेटिंग थ्रू प्रॉक्झी ॲक्टर्स मीन्स प्रॉक्झी मीन्स छुप्या. हा एक होता, हा वर्ड आपल्याला माहीत पाहिजे. छुप्या मीन्स प्रॉक्झी मीन्स छुप्या. ठीक आहे, शत्रू अनेकदा अदृश्य असतो, जो काय करतो की छुप्या मार्गाने ऑपरेटिंग मीन्स वे, वापर करणे, कसं वापर करतोय मार्गाने वगैरे. ऑपरेटिंग थ्रू प्रॉक्झी ॲक्टर्स. आता आणि आला इथे, अँड मीन्स आणि आला. युटिलायझिंग द इंटरनेट टू स्प्रेड रॅडिकलायझेशन अँड फेक न्यूज. जो काय करतो की कट्टरतावाद. आता अँड नंतरचं पूर्ण सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करतो. कट्टरतावाद आणि खोट्या बातम्या, न्यूज प्लुरल आहे म्हणून बातम्या, सिंग्युलर असतं तर बातमी, खोट्या बातम्या
पसरवण्यासाठी, स्प्रेडिंगसाठी मीन्स पसरवण्यासाठी. इंटरनेटसाठी मराठी वर्ड नाही, याला डायरेक्टली आपण लिहायचं आहे इंटरनेटचा वापर करतो. ह्या सेंटेन्समध्ये आपण 2 वर्ड शिकलो आहे. एक म्हणजे प्रॉक्झी ॲक्टर्स मीन्स छुप्या, रॅडिकलायझेशन मीन्स कट्टरतावाद. ठीक आहे, चला आपण आता नेक्स्ट सेंटेन्सला जाऊयात. The digital landscape has made it easier for anti-national elements to coordinate across borders without physical movements. इथे फुल स्टॉप पण इथे सेंटेन्स घेऊयात. आपण हे सेंटेन्सेस ब्रेक करून करतो आहे कारण त्याच्यामुळे आपल्याला इझी जात आहेत. मी याआधी जेव्हा मी सेल्फ स्टडी करत होते बिफोर मेकिंग द व्हिडिओ, याच्या आधी, तर मी डायरेक्टली पूर्ण पॅराग्राफ रीड केला आणि त्याच्यानंतर मी ट्रान्सलेट करायला चालू केलं. तर मला खूप जास्त अवघड गेलं. बट आता मी जेव्हा सेंटेन्स बाय सेंटेन्स करते तर मला ते इझी जातं. सो इट्स लाईक की स्वतःच्या अभ्यासातून मला ही जरा गोष्ट कळाली आता 5 ते 6 दिवसाच्या स्टडीजमधून. म्हणून मग मी ही टेक्निक अप्लाय करते. जर कोणाला अजून दुसरी काही टेक्निक माहिती असेल किंवा ती तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये युटिलाइज आणि हेल्पफुल होते तर आपण एकमेकांना हेल्प करूयात. तर तुम्ही कमेंट करू शकता की ही अशी टेक्निकने मी जास्त इझिली आणि जास्त करेक्टली ट्रान्सलेशन होतं आहे माझं, तर मला कमेंट्समध्ये कळवा. ठीक आहे, चला 11th नंबरच्या सेंटेन्सवरती येऊयात आपण. द डिजिटल landscape has made it easier for anti-national elements to coordinate across borders without physical movements. याच्यामध्ये आय गेस सर्व वर्ड्स इझी आहेत. लेट्स सी, जर आपल्याला वाटलं का ठीक आहे. ठीक आहे, तर डिजिटलसाठी डिजिटलच येतं डायरेक्टली. डिजिटल लँडस्केप मीन्स प्लॅटफॉर्म्स मीन्स माध्यम म्हणू शकतो, पण आपण लँडस्केपही डायरेक्टली लिहू शकतो. तरी आपण लिहूयात की माध्यम, डिजिटल माध्यमामुळे. अँटी नॅशनल मीन्स देशाविरोधी. एलिमेंट्स मीन्स घटकांना. विदाउट एनी फिजिकल मुवमेंट मीन्स शारीरिक हालचाल न करता. विदाउट एनी कोऑर्डिनेट अक्रॉस बॉर्डर्स. शारीरिक हालचाल न करता सीमापार मीन्स बॉर्डर्सवरती सीमापार. कोऑर्डिनेट मीन्स समन्वय. इझियर झालं आहे म्हणजे सोपं झालं आहे. समन्वय साधणे इझी झालेलं आहे, सोपे झाले आहे. तरी आपण पाहूया त्या सेंटेन्समध्ये अँटी नॅशनल मीन्स देशाविरुद्धही आपल्याला माहीत पाहिजे. इझी आहे गेस, माहिती असेल. एलिमेंट्स तरी इथे लिहून ठेवते देशाविरोधी. एलिमेंट्स माहिती म्हणजे घटक. कोऑर्डिनेट मीन्स समन्वय साधणे. अक्रॉस बॉर्डर्स मीन्स सीमापार. विदाउट फिजिकल मुवमेंट शारीरिक हालचाल न करता. लँडस्केप मीन्स माध्यम, प्लॅटफॉर्म, एनिथिंग. तरी इथे एक लिहून शकतो. लँडस्केप मीन्स माध्यम. डिजिटल माध्यम आहे. जेव्हा एखादं सेंटेन्सनुसार आपल्याला कधी कधी असं होतं की वर्ड टू वर्ड आपल्याला ट्रान्सलेशन येत नाही, तर सेंटेन्सनुसार आपण त्याचं मिनिंग लावावं लागेल. ठीक आहे, चलो लेट्स गो फॉर द नेक्स्ट सेंटेन्स. 11 सेंटेन्स झाले आपले आय गेस. कॉन्सिक्वेंटली
द फोकस ऑफ इंटेलिजन्स हॅज शिफ्टेड टुवर्ड्स टेक्निकल इंटेलिजन्स अँड सायबर सर्वेलन्स. कॉपी. अरे बापरे, हे काही केलं मी, सेंटेन्स काही चेंज केलं का नाही ना? लेट्स गो. 12th number sentence. कॉन्सिक्वेंटली मीन्स परिणामी. आता फक्त आपण कोमाच्या आधीचंच घेऊयात, आपण पुढे वाचूच नाही घेत. परिणामी, ठीक आहे, कॉमा दिला. द फोकस ऑफ इंटेलिजन्स हॅज शिफ्टेड टुवर्ड्स टेक्निकल इंटेलिजन्स अँड सायबर सर्व्हिलन्स. खूप इझी सेंटेन्स आहे, ठीक आहे. परिणामी इंटेलिजन्सचा मीन्स गुप्तचर संस्थांचा जो फोकस आहे म्हणजे कल आहे तो आता कुठे शिफ्ट झाला आहे, तो आता याच्याकडे गेला आहे. टेक्निकल मीन्स तांत्रिक, इंटेलिजन्स टेक्निकल माहिती, ठीक आहे, गुप्तचर माहिती टुवर्ड्स हां टुवर्ड्स टेक्निकल इंटेलिजन्स. टेक्निकल मीन्स तांत्रिक आणि इंटेलिजन्स मीन्स गुप्तचर माहिती, ठीक आहे. अँड सायबर सर्व्हिलन्स. सायबर सर्व्हिलन्स मीन्स लक्ष ठेवणं, हा वर्ड आपल्याला माहीत पाहिजे. सर्व्हिलन्स इझी, याचं एक मिनिंग माहिती पाहिजे. लक्ष ठेवणे, पाळत ठेवणे, नजर ठेवणे, जे पण लक्षात राहील. कॉन्सिक्वेंटली मीन्स परिणामी. गुप्तचर इंटेलिजन्स मीन्स गुप्तचर यंत्रणेचा. फोकस मीन्स कल. आता कशाकडे शिफ्ट झाला आहे? टेक्निकल मीन्स तांत्रिक, इंटेलिजन्सकडे माहितीकडे, आणि सायबर सर्व्हिलन्स मीन्स सायबरचं डायरेक्टली आपण सायबर लिहिलं आहे, ठीक आहे, देवनागरीमध्ये. सर्व्हिलन्स मीन्स लक्ष ठेवणे, नजर ठेवणे, पाळत ठेवणे, जास्त फॉर्मल वाटेल इथे, पाळत ठेवण्याकडे. काय झालं? शिफ्ट झाला आहे, झुकला आहे, ठीक आहे. पुढचं सेंटेन्स इझी होतं आहे सेंटेन्स. याच्यात एकच वर्ड मिळाला आपल्याला. सर्व्हिलन्स मीन्स लक्ष ठेवणे किंवा पाळत ठेवणे, नजर ठेवणे. पटपट करूयात आता, खूप मोठा पॅराग्राफ होता. प्रोटेक्टिंग द पॉवर ग्रीड, बँकिंग सिस्टम्स अँड गव्हर्मेंट डेटाबेस फ्रॉम फॉरेन हॅकर्स हॅज बिकम ॲज क्रिटिकल ॲज पेट्रोलिंग द स्ट्रीट्स. लग रहा है. पाहूयात आपण. बरेचदा आपल्याला सेंटेन्स वाचताना इझी वाटतं, त्याचे एक्झॅक्टली वर्ड्सचं जेव्हा मिनिंग करायला येतं तेव्हा वाटतं अवघड आहे, ठीक आहे. 13. पॉवर ग्रीड मीन्स कुठे गेला आपण? पॉवर ग्रीड मीन्स वीज पुरवठा. बँकिंग सिस्टम मीन्स प्रणाली, बँकिंग प्रणाली. गव्हर्नमेंट मीन्स सरकारचा. डेटाबेससाठी नाही आहे हे मराठीवर डायरेक्टली डेटाबेस असू शकतो, बट डेटाबेसला डायरेक्टली आपण डेटाबेस लिहू शकतो. फॉरेन हॅकर्स मीन्स परदेशी. हॅकर्ससाठी डायरेक्टली हॅकर्स लिहिण्याचं आहे. हॅज बिकम ॲज क्रिटिकल ॲज, तेवढाच अवघड बनलेला आहे जेवढं पेट्रोलिंग करणं मीन्स जेव्हा प्रत्येक ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी असं होतं की रात्रीचं पोलीस वगैरे फिरत असतात, ज्या पोलिसांच्या गाड्या वगैरे फिरतात ज्या रस्त्यावरती, त्याला बोललं जातं पेट्रोलिंग करणं, ठीक आहे. पेट्रोलिंग म्हणजे पेट्रोलिंगचा मिनिंग हा आहे, म्हणजे मी डेफिनेशन सांगते. पेट्रोलिंग करणं मीन्स आपण बऱ्याचदा पाहतो की रस्त्यांवरून जेव्हा पोलीस वगैरे ट्रॅव्हल करतात रात्रीचं, बेसिकली जेव्हा लक्ष ठेवलं जातं त्यांच्याकडून, त्यांना बोललं जातं पेट्रोलिंग करणं, ठीक आहे, त्यांनी रस्त्यावरती, ठीक आहे. त्याचा जो वर्ड टू वर्ड मिनिंग आहे पेट्रोलिंग करणं, त्याला गस्त घालणे म्हणतात, ठीक आहे. चलो आता ह्याला
आपण पूर्ण ट्रान्सलेट करूयात. पॉवर ग्रीड मीन्स वीज पुरवठा, जे वीज पुरवठा यंत्रणा आहेत, वीज पुरवठा यंत्रणा. बँकिंग प्रणाली, बँकिंगसाठी डायरेक्टली लिहायचं आहे बँकिंग, कारण आपण बँकला मराठीत पण बँक लिहितो. बँकिंग प्रणाली आणि अँड गव्हर्मेंट मीन्स सरकार, गव्हर्मेंट डेटाबेसेस, सरकारी डेटाबेसेस. डेटाबेस. बेस्ट. कुठून संरक्षण करायचं आपल्याला? फॉरेन म्हणजे परदेशी हॅकर्सपासून संरक्षण करणे. हे पेट्रोलिंग करणे म्हणजे रस्त्यांवर गस्त घालण्या इतकेच क्रिटिकल मीन्स गंभीर बनले आहे. या सेंटेन्समध्ये आपल्याला पेट्रोलिंग हा वर्ड आला, करेक्ट, गस्त घालणे. ठीक आहे, पुढे चलूयात. फर्दरमोर मीन्स ठीक आहे, आधी सेंटेन्स बघूया. फर्दरमोर इंटरनल सिक्युरिटी इज डीपली लिंक टू द वेलफेअर ऑफ द पीपल. छोटंसं सेंटेन्स आहे, खूप इझी जाईल आपल्याला ट्रान्सलेट करण्यासाठी. ठीक आहे, सेंटेन्स नंबर 14. फर्दरमोर मीन्स शिवाय. हा सेंटेन्स येईलच मला असं वाटतं, म्हणजे फर्दरमोर हे येतच राहील शिवाय. इंटरनल सिक्युरिटी मीन्स अंतर्गत सुरक्षा झालं. इज डीपली मीन्स खोलवर, कशाशी कनेक्टेड आहे, जोडलेलं आहे. टू द वेलफेअर मीन्स कल्याण, हा वर्ड कल्याण. ऑफ द पीपल लोकांशी, इझी वर्ड आहे. चलो, शिवाय कॉमा अंतर्गत सुरक्षा ही लोकांच्या कल्याणाशी, डीपली मीन्स खोलवर, कनेक्टेड आहे. डीपली लिंक्ड मीन्स खोलवर जोडलेली आहे. इझी सेंटेन्स होता. इथे तरी आपल्याला 2 सेंटेन्स मिळाले. फर्दरमोर मीन्स शिवाय आणि वेलफेअर मीन्स कल्याण. ठीक आहे, इझी होता हा सेंटेन्स, छोटासा सेंटेन्स होता. इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज ऑफ अँड लॅक ऑफ डेव्हलपमेंट कॅन ऑफन लीड टू लोकल ग्रीव्हन्सेस which are often then exploited by external forces to create unrest. ह्या सेंटेन्समध्ये मजा येणार आहे. याला नवीन वर्ड्स भेटलेत आपल्याला ट्रान्सलेट करायला. आय डोंट नो वाय आय एम सेइंग ट्रान्सक्राइब अगेन अँड अगेन. इट्स ट्रान्सलेशन. 15. आता हे मोठं सेंटेन्स आहे, अवघड पण वाटतं, सो आपण एक वर्ड करू. इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज मीन्स जे आर्थिक, डिस्पॅरिटीज मीन्स विषमता. ठीक आहे, आपण डायरेक्टली लिहूया. मला असं वाटतं हे थोडं अवघड जाणार आहे सेंटेन्स करायला, ट्रान्सलेट करायला. इकॉनॉमिक डिस्पॅरिटीज विषमता आणि आय डोंट थिंक सो आपल्याला वाचून वाटलं होतं अवघड. ठीक आहे. लॅक ऑफ डेव्हलपमेंट्स मीन्स विकासाचा अभाव.
विकासाचा अभाव कॅन ऑफन लीड टू लोकल ग्रीव्हन्सेस. इथपर्यंतच करूयात आपण कोमापर्यंत. अभाव, यामुळे काय होतं, यामुळे स्थानिक लोकल ग्रीव्हन्सेस, ग्रीव्हन्सेस इथे नाही, हा एक न्यू वर्ड भेटला आहे. ग्रीव्हन्सेस मीन्स असंतोष, लोकल मीन्स स्थानिक, स्थानिक असंतोष निर्माण होतं. कॅन लीड टू मीन्स निर्माण होतं. कॉमा. आता आपण पुढचं, इतकं जितकं वाटलं होतं तितकं अवघड नाही आहे. सेंटेन्स इझी केलं. निर्माण होतो, विच आर कुठे गेलं पण, विच आर then exploited by external forces to create unrest. Exploited. अनरेस्टचं मिनिंग मला पाहावं लागेल, पण मला पाहूयात. अनरेस्ट मीनिंग इन मराठी.